कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे। राजकोट पुतळा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांना तात्काळ अटक करा अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे। तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून यावेळी मुख निदर्शनं करण्यात आली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। मालवण येथील राजकोट परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या 3 दिवसापूर्वी कोसळला आणि त्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। आज कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं मुक आंदोलन आहे ते केलं जातं। या ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून या ठिकाणी बसलेले आहेत। महिला पदाधिकारी देखील आहेत आणि या सगळ्या राजकोटच्या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी देखील या निमित्तानं होते। मुक आंदोलन असले तरी हे सगळे कार्यकर्ते आहेत ते सकाळपासून एकत्र या चौकामध्ये आलेले आहेत आणि ह्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण जाणून घेऊया काय नेमकी तुमची मागणी आहे, कारण सत्तेत असताना देखील तुम्ही आंदोलन करताय। राजकोट किल्ल्यावरती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाला। त्यामध्ये ज्यांनी 7-8 महिन्यामध्ये तो ज्यावेळी दुर्घटनाग्रस्त होतो त्यावेळी त्याची उच्चस्तरीय चौकशी करून ते जे कोण आर्किटेक्ट असतील, कोणते कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, कठोरात कठोर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांच्या उच्चस्तरीय सगळून ते आता करत असताना पूर्ण दक्षता घेऊन भव्य दिव्य आपल्या महाराष्ट्र सरकारनं त्यामध्ये लक्ष घालावं आणि आता करत असताना सर्व दक्षता घेऊन त्यामध्ये चांगले आर्किटेक्ट, चांगले कॉन्ट्रॅक्टर नेमून आता झालेलं दुर्घटनाग्रस्त असं कुठं कधीही भविष्यामध्ये होता कामा नये आणि करत असताना ते चांगलं भव्य दिव्य आणि चांगलं करावं अशीच आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे आपण मागणी करणार आहे। आज मुक आंदोलनाद्वारे हा जो निषेध आहे तो या ठिकाणी व्यक्त करताना हे सगळे कार्यकर्ते आपल्याला दिसून येत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।